आद्या म्हणे मी काढतो एमटी बाहेर. म्हटलं तुले काय जमीन सरक, रात्री आम्हाला जायचं होतं वडनेरले, पण आद्या म्हणे एमटी मी चालवतो. म्हटलं घे बा, पण फक्त आरामात चालवतो की झालं. रात्री 8 वाजता आपली एमटी घेऊन आलो वडनेर मध्ये येऊन आलो सूरजच्या घरी. लय दिवस झाले गड्याचा नादा चालू होता की आपण जेवण करायला जाऊ. म्हटलं चाल बा आज जाऊ. वडनेर हे असं गाव आहे, या ठिकाणी दिवसा या की रात्री या आपली फॅमिली भेटते म्हणजे भेटते. सूरज म्हणे पवन मामाच्या हॉटेलवर जायला का? म्हटलं नाही बा. म्हणे चला आज नेतो तुम्हाला. वडनेरच्या समोर हॉटेल विश्वगंगा आहे, ते आपल्या पवन मामाचीच हॉटेल आहे. पण सूरज म्हणे या ठिकाणची टेस्ट लय भारी आहे. मग काय आलं मेन्यू कार्ड बोलावलं जेवण. पहिले पापड आला, तो पापडच आणला. तेवढ्या टाइमात आपला जेवण बी आला. शुद्ध शाकाहारी आहे बरं, नॉनव्हेज चालत नाही आपल्याला. पण खरंच मानणं पडेल भाई, जेवणाची टेस्ट एक नंबर होती. जेवण झाल्यावर बी आम्ही ना भात बोलावला, आणि हॉटेलचे ओनर पवन मामा तर आमच्या जवळ येऊन बसले. का रे बा कसं काय झालं जेवण? म्हटलं काहीच वांधा नाही, एक नंबर झाला. किचन मध्ये जाऊन पाहिलं, साफसफाई एकदम ओके मध्ये होती. आणि या हॉटेलची एक खासियत आहे, या रोडनं जाणाऱ्या सगळ्या ट्रॅव्हल जेवण करायला वाटीस थांबतात, की तेले या ठिकाणी ज्या सुविधा पाहिजे त्या सगळ्या भेटतात. जसं की वेफर्स, कोल्ड्रिंक, मोकळी जागा आणि वॉशरूम. आणि सगळ्यात मेन म्हणजे हॉटेल आपल्याच माणसाची. पवन मामाले म्हटलं चला बा येतो मी. ते म्हणत अरे थांब गुळाचा चहा घेऊन जा. आम्ही चहा घेत होतो तेवढ्या टाइमात बी ट्रॅव्हल्स ना चालूच होते. चहा घेणं झाल्यावर आद्याला म्हटलं काढ रे बा आपली गाडी, आता गाडी मुक्कामी राहायचा विचार आहे काय. पुढे येऊन सूरजले केला टाटा, आणि आम्ही चाललो आता घरी. तदलोक भाषा